नमस्कार, मी प्रतिमा's किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन वडीची भाजी, म्हणजेच मिनी सोया चंक्सची एकदम चमचमीत आणि चविष्ट अशी भाजी। अगदी घरगुती मसालेच वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत। रेसिपी पूर्ण बघा, खूप छान आहे रेसिपी। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सोयाबीन वडीची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे 1 वाटी मिनी सोया चंक्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाण्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला गॅस पेटवून हे भांडं गॅसवरती ठेवायचं आहे आणि झाकण झाकून या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपल्याला वाटीभर सोया चंक्स टाकून द्यायचे आहेत आणि हे सोया चंक्स पाण्यामध्ये आपल्याला 7 ते 8 मिनिट छान उकळू द्यायचे आहेत। गॅस मध्यम ठेवायचा आहे। आता इथे 5 ते 7 मिनिट झालेले आहे। आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला गरम पाण्यामधून सोया चंक्स काढून घ्यायचे आहेत। छान असे मऊ झालेले आहेत। सोयाबीन वडीमधलं पाणी आपल्याला असं पिळून काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे। मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला कांदा सोलून त्याचे काप करून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला टोमॅटोचे पण काप करून घ्यायचे आहे आणि मग एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये कच्चे टोमॅटो आणि कच्चे कांदे टाकायचे आहेत आणि कोथिंबीर टाकायची आहे। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की आता आपलं हे वाटण झालेलं आहे। अगदी साधं वाटण बनवलेलं आहे। आता आपल्याला भाजी बनवायची आहे। भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपल्याला तेल टाकायचं आहे। मी इथे 2.5 ते 3 पळी तेल टाकते आहे। तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला फोडणीला जिरं टाकायचं आहे, नंतर हिंग आणि जे आपण वाटून घेतलेलं आहे ते पूर्ण टाकून द्यायचं आहे। या वाटणाने भाजीला असा दाटसरपणा पण येतो आणि चवीला पण जास्त छान लागते। एकदम अशी ग्रेव्हीवाली आपल्याला आज भाजी बनवायची आहे। हे वाटण छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये कच्चा कांदा वापरलेला आहे आणि कच्चा टोमॅटो, त्याच्यामुळे हे वाटण छान तेलामध्ये परतायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण, ते पण छान या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर टाकायचं आहे 1 चमचा धने जिरे पावडर, हळद, चवीपुरतं साधं लाल तिखट। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता मी इथे हातावरती थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावरती अशी चोळून आपल्याला टाकायची आहे। कसुरी मेथीनी चव पण छान येते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता, नाहीतर स्किप करू शकता। नंतर त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला परत छान परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला सोयाबीन वड्या टाकायच्या आहेत आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे, त्याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे। इथे आता 3 ते 4 मिनिट झालेले आहे। आपण झाकण उघडून बघूया। बघा, सोयाबीन वड्या मस्त मसाल्यामध्येच होत आहे। आता त्यामध्ये आपल्याला वाटणाचं पाणी टाकायचं आहे, मिक्स करून घेऊ आणि परत आपल्याला ग्रेव्ही करायची आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे। मी अर्धा ते पाऊण ग्लास यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता याच्यावरती झाकण झाकून आपल्याला 5 ते 7 मिनिट मंद गॅसवरती भाजी उकळू द्यायची आहे। इथे आपले 5 ते 6 मिनिट झालेले आहे। झाकण उघडून बघूया। हे सगळं मिक्स करून घेऊ परत एकदा आणि आता शेवटी यामध्ये टाकायची आहे हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्ही इथे बघू शकता की अशी मस्त चमचमीत आणि तर्रीदार अशी आपली सोयाबीन वडीची भाजी दिसते आहे आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे। अशा प्रकारे आज आपण एकदम मोजकेच आणि घरगुती मसाले वापरून चमचमीत तर्रीदार आणि
अशी झणझणीत अशी सोयाबीन वडीची भाजी बनवलेली आहे। जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झणझणीत रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।